फुल ऑफ लेन चेंडू होता आणि व्यवस्थित मिडल तो बॅट चेंडू घेतला गेला परत ना, चांगला फटका खेळला गेला होता. आज घोडदेव संघाचे देखील काही खेळाडू कमी आहेत. 10 खेळाडू घेऊन हा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. पेनकरपाडा टीमचे देखील काही खेळाडू कमी आहेत आणि पांजो टीम मध्ये देखील काही खेळाडू कमी आहेत. आज प्लेसमेंट शांत डोक्याचं क्रिकेट पाहायला मिळते ग्रेक कडून. संत खेळी 4 ओव्हरची मॅच आहे. लक्षात ठेवा, एक सिंगल इथे काढला गेला. धावसंख्या या ठिकाणी पाहतोय आपण 2. कांदरपाडा वर्सेस आपण त्या ठिकाणी पाहतोय. गुडदेव अपडाऊन केला गेला. एक्स्ट्रा कव्हर डीपचा जो फिल्डर आहे तो वेगानं चेंडूवर येतोय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो देईपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट. लक्ष नव्हतं, बरंचसा तिसराचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे आणि या 3 धावा देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कांदरपाडा वर्सेस गुडदेव आणि काय सुरुवात या ठिकाणी कांदरपाडा या टीमची. 40च्या पलीकडची धावसंख्या खूप महत्वपूर्ण आहे या मैदानावर, कारण ज्याप्रमाणे धावसंख्या पहिल्या पण 33-35 त्यानंतर आपण बरेच 26चा आकडा देखील आपण या मैदानावर पाहिला. त्यानंतर 40च्या आकड्यापर्यंत जर कांदरपाडा संघ पोहोचला गेला तर नक्कीच एक फाईट मॅच, एक चांगली मॅच या मैदानाच्या आतमध्ये होऊ शकेल. चेंडू टाकून झाले ते 4. येस सर, 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाईचा आपण हा इशारा पाहिला पंचांचा. ऑफसाईडला पंच केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर डीपला प्रोडक्शनला फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. त्या फिल्डर कडून एकच धाव इथे देखील मिळेल. धावसंख्या झाली आहे फळकावर ती म्हणजे 7. नेक्स्ट मॅच रेडी व्हायचं आहे. एकसर बी टीम आणि पेनकरपाडा टीम दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. एकसर बी आणि पेनकरपाडा पुढची मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. यानंतरचा पुढची मॅच, पुढचा सामना असेल एकसर बी आणि पेनकरपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टननं रेडी राहायचं आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर धावसंख्या फलकावर झाली आहे ती 7. बिनबाद 7. मी म्हणेन बिनबाद जिंदाबाद अशी सुरुवात आपण कांदरपाडा या टीमची पाहतोय. चांगली खेळी या दोन्ही बॅटर कडून आपल्याला पाहायला मिळते. कांदरपाडा टीमने देखील एक बदल केलाय, कारण नोवेल सुनेकर हा खेळाडू आलाय या ठिकाणी. मात्र ऍज अ ओपनर म्हणून नोवेल सुनेकरला मी अनेकदा कांदरपाडा टीमच्या माध्यमातून खेळताना पाहिले. कदाचित इथे बदल हवा होता. नोवेल सुनेकर यांना कदाचित ठेवलं असेल मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी. म्हणजे मधली फळी आहे ती कदाचित नोवेल सुनेकर सांभाळतील या टीमची. बॉलर बॅक टू ड्राईव्ह केला गेला होता. साईड स्क्रीनच्या समोर चेंडूला फीड केलं गेलं. एकदा तर वेगानं पूर्ण केले. त्या ठिकाणी डबलचा कॉल तिथे दिला गेला होता. मात्र योग्य तो निर्णय त्या ठिकाणी मी म्हणेल ग्रेक हँड भरतचा. कारण इथे जर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित इथे मात्र ही विकेट मिळू शकली असते गुडदेव या टीमला. धावसंख्या झाले ते 8. राहुल पाटील यास्मी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. भाईंदरमध्ये मल्हार स्पोर्ट्स, भाईंदरमध्ये त्यानंतर म्हणायचं गेलं यास्मी स्पोर्ट्स, भाईंदर ईस्ट या परिसरात पाहिलं आपण तर या यास्मी स्पोर्ट्सचे हे प्रोप्रायटर आहेत, मालक आहेत. धावा झाल्या त्या 8. वेलकम हरिचंद्र पाटील, आपलं हार्दिक स्वागत. ट्रेन थोडीशी उशीर झाली मला वाटते आली हरिचंद्र पाटील यांची. बॅटचा टो क्या बात आहे अजय दादा. अतिशय सुंदर कॅच या ठिकाणी घेतला गेला. पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद कांदरपाडा या टीमचा मिस्टर ग्रेग रॉड्रिक्स. एन्जॉय करण्यासाठी आलो. मात्र स्पर्धा खेळताना आपला संघ जर पराभूत झाला किंवा जर विजयी झाला तरी देखील तो मधला वेळ आहे. त्या मधल्या वेळेमध्ये आपण या स्पर्धेला सहकार्य करावं. मी मुर्दा संघाचा मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी किचन सांभाळलंय.
त्याबद्दल मी मुर्धा संघाचा मनापासून आभार व्यक्त करतोय. नवघर संघाने बाउंड्री लाईन सांभाळलाय त्यामुळे नवघर संघाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. धावा संख्या 8 धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू आहे पडल्यानंतर चेंडू थोडस आत वळतोय. बॅट अँड पॅडच्या अगदी मधून चेंडू मात्र निघून गेला. मला वाटते कदाचित एसटीच्या जवळून तो चेंडू निघून गेला. खास करून निलेश पाटील हसतायत आणि म्हणतायत की तू वाचलायस. अशोक चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. उसळी घेतोय हा चेंडू. टर्न झाला आणि जर बॅट्समॅन पाहिला अशोकचा आपण तर प्रॉपर आहे. एकतर तो पुढच्या पायाला स्ट्राईक देतोय तिथून मात्र आडव्या बॅटचा पट्टा यूज करतोय या चेंडूला खेळण्यासाठी. त्याच्यामुळे कदाचित तो चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाहीये. स्ट्रगल करावं लागेल. एकतर या अशा गोलंदाजाला तुम्हाला खेळायचं असेल तर फुटवर्कचा वापर करणं गरजेचं आहे. पदरावृत्त तुमचं व्हायला हवं. हा फटका मात्र गॅपमध्ये आहे. पंकज चेंडूला फील्ड करतोय कॉर्नरच्या बाउंड्री लाईनच्या जवळ. 2 धावा इथे मिळतील या फटक्यावर. त्या म्हणजे अशोकला धावा संख्या झाली आहे ती 10. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे वस्तू स्वरूपात आणि आर्थिक स्वरूपात त्या सर्व व्यक्तींचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. बाईटचा इशारा पंचांचा सन्माननीय भूषणजी देवराम भोईर नगरसेवक ठाणे जिल्हा महानगरपालिका यांच्याकडून प्रथम व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आलेलं आहे. प्रथम स्पर्धेसाठी आलेला आहे. चांगला फटका अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनं. मात्र मागे प्रोडक्शनला फिल्डर आहेत सेफ हँड मिस्टर पंकज. चुकी झाली नाही त्या ठिकाणी. सुंदर असा कॅच टिपलाय आणि खेळ मात्र संपला या ठिकाणी. मिस्टर अशोक यांचा आउट. त्यानंतर या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी अनंत मात्रे यांच्याकडून देखील स्पर्धा क्रमांक 2 या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक हे देण्यात आलेलं आहे. श्री मिलिंद कमळाकर भगत समाजसेवक तसेच टीम कॅप्टन दहिसर यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे या स्पर्धेला आलेलं आहे. तसेच श्री विश्वास मुकादम यांच्याकडून तब्बल 8 पारितोषिक आलेले आहेत. 2 पारितोषिक ही तृतीय क्रमांकाची आहेत. 2 गोलंदाजांची ट्रॉफ्या आहेत. 2 फलंदाजांच्या ट्रॉफ्या आहेत आणि जवळपास 2 ट्रॉफ्या ह्या मालिकावीरच्या आहेत. अशा टोटल 8 ट्रॉफ्या अशा या एकूण 8 ट्रॉफ्या या स्पर्धेला विश्वाजी मुकादम साहेबांनी दिले. त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर भगवान पाटील राई यांच्याकडून देखील या स्पर्धेला चेंडू देण्यात आलेले आहेत. तसे तानाजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेला मसाला हा देण्यात आलेला आहे. आणि शशिकांत वर्तक यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी 5,000 रुपये दिलेले आहेत. जगदीशजी घरत यांच्याकडून देखील या स्पर्धेला 5,000 रुपये देण्यात आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. धावा संख्या 12. ज्यांच्यामध्ये जी कळा आहे. आता बघा कुंदन आमच्या जवळ सोबत गुणलेखन करण्यासाठी बसलाय कारण कुंदनला गुणलेखन येतं त्याच्यामुळे रत्नेशला थोडासा ब्रेक दिलाय. सहकार्य करणं गरजेचं आहे. मिस्टर स्टोक आहे. गोलंदाज भावेश पाटील झेलच्या खाली येत आहेत. प्रयत्न तर भावेशने केला होता. कॅच त्या ठिकाणी झाला नाहीये. 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. धावा संख्या झाली आहे फलकावर कांदरपाडा या टीमची 14 धावा. त्याच्यामुळे कुंदन या ठिकाणी गुणलेखन करतोय. अशी प्रत्येकामध्ये जर काही कळा असेल तर ह्या जॉईन व्हा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 40च्या पलीकडे जायला हवा तर एक कुठेतरी समाधानकारक स्कोर आपण म्हणू शकतो या मैदानावर. बॅटची एज लिडिंग एज लागली गेली. आतली कडा जी बॅटची आहे ती चाटली गेली चेंडू मार्फत. चांगला चेंडू कारण काही ठिकाणी असे जे स्पॉट्स आहेत मातीचे विकेट आहे तिथून कधी कधी चेंडू बाउन्स होतोय तर कधी कधी चेंडू काही प्रमाणात खाली बसतोय. लक्षात ठेवा. बॅटिंग स्ट्रोक खेळायचा होता. आउटसाइड लेग स्टंप पिचिंग म्हणतायत पंच. एकदा तर वेगानं पूर्ण केली. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. 2 धावा. बॅटिंग खेळायचा होता बसून हा फटका आडव्या बॅटने खेळायचा होता हर्षदला. कांदरपाडा टीम मध्ये देखील काही बदल आपण पाहतोय. पूर्वीचा कांदरपाडा संघ आताचा कांदरपाडा संघ जे बदल आहेत. षटक 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. थकलाय का? बॅट चेंज करायचे.
लेग बाय नाही का, बॅटला बॉल आहे का? ओके. एक कळत नाहीये ऍज अ समालोचक जो अनुभव आहे इतक्या वर्षाचा, अनेक वर्षापासून तुमच्या मी संघाला पाहतोय. नोवेल सुनेकर सारखा खेळाडू तुमच्याकडे आहे, मात्र त्या खेळाडूला का थांबवून ठेवलंय कांदरपाडा टीमनं हेच कळत नाही मला. आणि माझं मत अनेकांना पटलं असेल, अनेक टीमनं माझं मत पटलं असेल. कट केला गेला, प्लेसमेंट पाहायला मिळते, ते मिसफील्ड झाली. चेंडू थांबणं थोडंसं कठीण आहे. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू बाउंड्री बाहेर. चौकार 4. काही वेगळी प्लॅनिंग आहे, कारण एक मोठा खेळाडू आहे नोवेल सुनेकर म्हटलं तर एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतातील, आणि नेहमी चांगली कामगिरी नोवेल सुनेकर यांना केली आहे कांदरपाडा या टीमसाठी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावसंख्या झाली आहे फलकावर कांदरपाडा या टीमची 20. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा जर फलकावर आल्या, पाणी घेऊन जा, पाणी इकडे आहे, पाणी घेऊन जा. 10 ते 12 धावा जर फलकावर आल्या जर कुंदन, तर एक प्रकारे मी म्हणू शकतोय कुठेतरी समाधानकारक नाही, फक्त लढण्यासाठी ताकद देणारी धावसंख्या उभारू शकेल. कारण आज घोडदळ टीम मध्ये देखील काय खेळाडू कमी आहेत. घोडदळ संघ देखील पूर्ण ताकदीने या ठिकाणी दमनच्या स्पर्धेमध्ये आला नाहीये. मात्र कदाचित ते मण्याचं पायगुण जे आहे ना ते कदाचित लकी ठरले, त्याच्यामुळे बऱ्याचशा मॅचेस मध्ये मण्या दिसतोय. ही खरी गोष्ट असू शकेल, कारण फायनल मण्या आणि फायनल घेतली होती घोडदळ टीमनं, त्यावेळेस मण्या होत्या त्या टीम मध्ये. बालकुम स्पर्धा विसरता कामा नाही दादा. पाणी तुम्हाला ज्या ज्या वेळेस पाणी लागेल त्या त्यावेळेस तुम्ही कळवा, तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवलं जाईल. ज्या कोणी सूर्य घेतले असतील तर सूर्य जमा करा. सुरी ज्या कोणी जमा घेतले असतील जमा करा प्लीज. काम थांबलंय किचन मध्ये. ज्या कोणी सुरी घेतली असेल जमा करा, किचन मध्ये कामं थांबलेत. शॉर्ट बॉल ऑफ साईडला पंच केला गेला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण भावेशांना पाहतोय. वन हँड चेंडूला स्टॉप तर केलाय, मात्र फील्ड झाला नाही अजूनही चेंडू. 2दा पूर्ण, तिसऱ्याचा प्रयत्न, जगलिंग झाली त्या ठिकाणी. थोडस आपण पाहिलं तर लेझी क्रिकेट त्या ठिकाणी भावेश पाटील कडून पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. 1 शॉटचा इशारा पंचांचा येतोय त्या ठिकाणी. जरी धावा 3 पूर्ण केल्या असत्या तरी मात्र या 2च धावा गृहीत जातात. धावा झाल्यात फलकावर त्या 22. कारण कुठेतरी पॉपिंग क्रीजची जी लाईन आहे, म्हणजे बॉलिंग पॉपिंग क्रीज असू द्या किंवा बॅटिंग पॉपिंग क्रीज, ती पॉपिंग क्रीजची लाईन तुम्हाला क्रॉस करायची आहे. तर लाईनवर जरी तुम्ही लाईनवर पर्यंत पोहोचला तरी ती धाव गृहीत धरली जाते. ती लाईन तुम्हाला कसं गरजेचं असतं लक्षात ठेवा. स्विचेटचा फटका, गॅप शोधला, गॅप मी म्हणे शोधला हर्षदना. आणखीन एक चांगला फटका हर्षदच्या बॅटमधून. हा चौकार 4. धन्यवाद नवघर कोळशे, दोन्ही खेळाडू जाते त्या ठिकाणी चेंडूला आणायला. धावा झालेल्या आहेत त्या 26. ऊन तापलेत, सकाळी गारवा भरपूर होता, थंडी मोठ्या प्रमाणात होती सकाळी इथे. शशीदादा गरमी जाणवते, मला सकाळी खूप थंडी होती. ते 5:45 वाजता आम्ही इथे आलो होतो. बापरे बाप काय थंडी होती. आणि कदाचित संध्याकाळ झाली 4 वाजले की मला वाटतं पुन्हा एकदा गारवा चालू होईल, कदाचित तिथे थंडी जाणवेल पुन्हा एकदा. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला हर्षद मार्फत. चांगला चेंडू हाताळला गेला. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय नितीन नाईक. चांगली गोलंदाजी टाकली होती बालकुमच्या मैदानावर नितीन नाईकनं. फुल ऑफ लेन चेंडू होता, मात्र अगोदर मात्र एक मनसुबा आपल्या डोक्यामध्ये सेट केला होता हर्षदनं की चेंडू कसा येऊ द्या, मला कट करायचा आहे. हा एक मनसुबा मात्र त्या ठिकाणी स्पष्ट केला बॅटरनं. एकच धाव इथे. परत मात्र स्ट्राईक एंडवर. 2 चेंडू अजूनही शिल्लक या इनिंग मधील. ऑन साईडला खेळायचं होतं, पुन्हा एकदा बॅटचा टो लागतोय. चेंडू ऑफ साईडला डायव्हर्ट झाला. स्ट्रगल करावा लागेल त्या ठिकाणी. 2 झाले, 3चा प्रयत्न त्या ठिकाणी. 3 धावा इथे कंप्लीट. अजय दादा आहे तिथे आणि थोडंसं स्ट्रगल करावा लागला अजय दादांना, कारण चेंडू डायव्हर्ट झाला. चेंडूची बॅटची जी एज लागली होती, टो लागला होता, त्या कारणाचा चेंडू तिथे फिरला आणि त्यामुळे कदाचित मी तर म्हणेल तिथे मात्र
तो चेंडू डायव्हर्ट झाला. अंतिम चेंडू असेल. धावा झाल्या त्या 30. स्ट्रेट बॅट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. शेवटच्या चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात हर्षद मात्र इथे बाद होत आहेत. संघ थांबला गेला कांदरपडा मास्टर्स हा 30 या धाव संख्येवर आणि 31 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीमला. चला एक्सर बी टीम आणि पेनकरपडा टीम टॉस करण्यासाठी या. एक्सर बी टीम नितेश आली आहे का एक्सर बी ची टीम? चला सन्माननीय किशोरजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो या दादा आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करूया. ते सध्या टीमच्या सोबत आहेत. ते म्हणतात मी सगळ्यात मॅच होईपर्यंत मी उठणार नाही. बघा काय ड्रेसिंग आहे बघा. किशोर म्हात्रे साहेबांची आपण ड्रेसिंग पाहू शकाल. अक्षरशः आपण म्हणू शकता एक डॅशिंग पर्सनॅलिटी असलेले एक स्मार्ट हिरो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत किशोरजी म्हात्रे. हेड अँड टेल असं ते कॉइन आहे. चेक करा कॉइन तो किशोरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला. तो लाईव्ह टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहाल. किशोर म्हात्रे साहेबांना तुम्ही पाहा. कमलेशजी म्हात्रे साहेब यांचे बंधू आहेत आणि कांदरपाडा मास्टर्स टीमचे माजी कर्णधार आहेत, कॅप्टन आहेत ते. हेडचा कॉल आहे एक्सर बी या टीमचा आणि हेड येतोय एक्सर बी संघ नाणेफेक जिंकतोय. निर्णय लगेच द्यायचा आहे. नितेश फिल्डिंग घेतले. एक्सर बी टीमने फिल्डिंग घेतलेली आहे. पेनकरपडा संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. धन्यवाद मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. चालेल चालेल चालेल. चला मॅच स्टार्ट करा. बॅटर जाऊ द्या. बॅटर आलेत ते केले त्या ठिकाणी पहा. गोडदेवचे बॅटर आलेत. जो संघ पराभूत होईल त्या संघाला बाउंड्री लाईन सांभाळायची आहे आणि जो संघ जिंकेल त्या टीमला पंचगिरी म्हणून तुम्हाला उभं राहायचं आहे. हे अगोदर आम्ही क्लिअर करतोय. मॅच होण्या अगोदर कोणताही संघ पराभूत झाला आणि कोणताही संघ विजयी झाला तरी मात्र या स्पर्धेसाठी दोन्ही टीमला सहकार्य करायचं आहे. तुमच्याकडे गुणलेखक कोण असेल तर गुणलेखन करण्यासाठी पाठवा. तुमच्यामध्ये चांगली पंचगिरी कोण करत असेल तर पंचगिरी करण्यासाठी पाठवा. आणि दुसरे बाउंड्री लाईन सांभाळले तर चालेल. काही काहींना जर किचन मध्ये काम येत असेल तर किचन मध्ये पाठवा. ही स्पर्धा आपली आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य केलं जर कुंदन तर स्पर्धेला सगळं काही वेळेवर, जेवण देखील वेळेवर होईल, चहा देखील वेळेवर, सगळं काही वेळेवर मिळेल आपल्याला. तुमचं सहकार्य हे खूप महत्वाचं असतं. ओपन मैदान आहे. चला
या मॅच नंतर एकसर बी आणि पेनकरपडा ही मॅच आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मात्र मोरवा आणि दहिसर या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. मोरवा आणि दहिसर या दोन्ही टीमने देखील रेडी राहायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या ग्रेक मित्रा प्लीज. 17 संघ आलेत त्याच्यामुळे मॅचेस किती होतील बघ. 8 मॅचेस होतील 8. त्याच्यानंतर दुसरी फेरी चालू होईल आणि आताचे आपल्या फक्त 3 मॅचेस झालेत. 34 सुरू आहे. 3च झालेत. 34 सुरू आहे. शशी निलेश पाटील स्ट्राइक एंडवर प्लेसमेंट डिफेन्स केले गेले चेंडूला इथे संधी. जर हा चेंडू व्यवस्थित फील्ड केला असता शशीनं तर कदाचित अडचणी वाढू शकल्या असं निलेश पाटील यांच्या. मात्र तो चेंडू फील्ड झाला नाहीये. लेजंड आहेत कारण एक ती आठवण मुर्द्याच्या स्पर्धेमधली ती आठवण शेअर केली. ते मुर्द्याचे काही लेजंडरी खेळाडू होते नंदकुमार भोईर यांनी मला म्हटलं की ज्या वेळेपासून कांदरपडा संघ 40+ क्रिकेट खेळतोय त्यावेळेपासून हे 2 खेळाडू त्यांच्या सोबत आहेत. जवळपास 20 ते 22-23 वर्षाचा प्रवास असेल मी म्हणेन शशीभाऊंचा आणि मला वाटतं विजयदादांचा हा तो प्रवास असेल त्यांचा. नॉस्ट्राइक एंडला थ्रो फलंदाज बाद पहिली विकेट डाऊन या ठिकाणी गोडदो या टीमची. फलंदाज बाद होतोय मिस्टर राकेश परतीच्या मार्गी आउट. ते सलग 22-23 वर्ष क्रिकेट हे कांदरपडा टीमच्या सोबत खेळलं जात आहे. शशी ठाकूर म्हणा विजयदादांचा विषय म्हणायचा एसटीच्या मागे आहेत. जर आपण वय वर्ष जर पाहिली तर मला वाटतं 60च्या पलीकडे असतील विजयदादा. गोडदो टीम आमच्या समोर सावळे आहे. तुम्हाला तिथे ऊन लागत असेल तर इथे सावळी आहे आमच्या समोर. गोडदो टीम कॅप्टन इथे सावळे आहे. निलेश बघ प्लेअर बसतो बसू इथे बसव. सावळे आहे पुढे समोर सावळे असं बसायला ऊन असेल तर तिकडे ऊन असेल तर समोर सावले आहे असं. हे आमच्या समोर आहे ते सावळे भावेश इथे इथे समोर सावळे भरपूर सावळे आहे समोर आमच्या समोर कम्प्लीट. आमच्या मागे बसा समोर उन्हात बसापेक्षा सावळीत बसा असं. तुम्ही सकाळपासून उन्हात आहेत आम्ही बघतो बरं वाटत नाही ते नाही समोर पण सावले आहे बघा. आमचा नवघर संघ बघा खुर्च्या डोक्यावर घेऊन मात्र आमचं काम आहे ते आम्ही करतोय. जरी ऊन लागलं तरी खुर्ची डोक्यावर घेऊ आम्ही मात्र आमचं काम आम्ही करू. दादा चालेल खुर्ची डोक्यावर घेतली तरी काय फरक नाही पडत. तुला फक्त सावली हवे आहे ना मग खुर्ची डोक्यावर घेतली तरी चालेल. फुला फ्लिंग चेंडू यावेळेस ऑन साइडला आपण हा फटका पाहतोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फेकी. रनवे खूप फास्ट आहे. पंकजच्या विषयी म्हणायचं गेलं तर 2 धावा क्विकली या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावा संख्या फलकावर झाली आहे ती 4. 31 धावेचं टार्गेट हे सेट केलं आहे. आपण ही पहिली स्पर्धा खेळतोय. पहिल्या स्पर्धेमध्ये फक्त 2 बक्षीस असतील प्रथम आणि द्वितीय आणि दुसऱ्या स्पर्धेमध्ये टोटल 4 बक्षीस असतील. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये त्या ठिकाणी चेंडू पाहतोय आपण. इथे मात्र प्रयत्न चांगला केला होता. नोहेल सुनेकर मला त्या ठिकाणी आहेत. अडवण्याचा प्रयत्न अक्षरशः जीवाची आकांक्षा केली होती त्या ठिकाणी नोहेल सुनेकर मात्र चेंडू थांबला नाही आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4 आणि या चौकारनं मात्र धावसंख्या झाली आहे ती 8. जेवण्यासाठी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही गोष्टी आहेत. आज एकादशी आहे त्याच्यामुळे काहीकांचा उपवास असेल त्याच्यामुळे व्हेज देखील आहे आणि ज्यांना नॉनव्हेज खायचं असेल त्याच्यासाठी नॉनव्हेज देखील आहे. आणि तुमचं जर या ठिकाणी दुसरा कार्यक्रम सुरू झाला असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला जर काही वस्तू हव्या असतील तर मंडळाशी तुम्ही संपर्क साधा. ती वस्तू तुमच्याकडे पोहोचवली जाईल.
कट केला गेला ऑफ साईडला, सिंगल इथे नक्कीच मिळेल. धन्यवाद. सामना सुरू आहे. मला वाटतं गोरदेव आणि कांदरपाडा या दोन संघादरम्यान ज्या ज्या दानशूर व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलेलं त्या सर्वांचा मनापासून आभार आणि धन्यवाद. शशी ठाकूर, निलेश रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्रक्षण तितका चांगला तो का विजय यांनी पकडलेला नाहीये आणि गचाळ क्षेत्रक्षण हा ना चाललेला. पुन्हा एकदा संधी नाही. 2 धावा, दोनदा संधी रनआउटची घालवलेली आहे. काय विजय पाटील यांनी चेंडू पकडला नाहीये. शॉल घे ना पहिला. शॉल भरत राऊत शॉल द्या ना. शॉल चला. यस, ज्यांनी आम्हाला हिरण मिटना आणि आमचे मित्र आहेत दोन्ही बॉबी मिटना, शशी वर्तक यांच्या शुभ हस्ते हिरण मिटना एकदा जोरदार टाळ्या व्यक्तीसाठी वाजवावं. खरोखर या मित्राने आम्हाला एवढं सहकार्य केलेलं आहे. मिटना हरेशभाई, हिरण मिटना, खरोखर मनापासून धन्यवाद. एकदा दमणला यायचं असेल तर या मित्राला भेटा. खरोखर अप्रतिम यांचं कुटुंब आहे आणि पूर्ण सहकार्य आहे या घराण्याचं. आपल्याला अजय असू दे, हिरेन असू दे, पूर्ण सामान त्यांनी आपल्याला दिलेलं अवेलेबल करून धन्यवाद हिरेनभाई. आणि आता बॉबी मिटना या व्यक्तीला आम्ही विसरू शकत नाही. मैदान पाहिजे, मंडप पाहिजे, बॉबी भाईला भेटा. धन्यवाद बाबू भाई, आपका तहे दिल से स्वागत करते. यूट्यूब लाइव चल रहा है, आप पूरे जगमर में फैले हुए हैं. धन्यवाद आपका, प्यार भरा धन्यवाद. ऐसा ही प्रेम ये मंडल पे रखने का धन्यवाद आपका. गोलंदाज येत आहेत. मला वाटतं विनोद, प्रथमेश. आम्हाला काय आम्ही बोलतो यावेळेला झेल की सुटतो, पुढ्यात पडतो. हा नाद चाललेला आहे. नाही, एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडू. प्रथमेश नवीन गोलंदाज आहेत. धावा झाल्या 13. जिंकण्यासाठी धावा करायची आहेत 32. षटक मार्गस्थ 31. म्हणजे 18 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेला इकडे ग्लान्स होतोय. चेंडूवरती येत आहेत ते मला वाटतं भरत आणि चेंडू सुटला, झालं, फाटलं, चौकार. अध्यक्ष मॅच बघतायत, याकडे लक्ष द्यावा. त्यापेक्षा मोठा अध्यक्ष बाजूला बसलाय, त्याच्याकडे बघा. कांदरपाड्याला युरोपियन जास्त पैदा होतात कारण ते थंड हवेच्या ठिकाणी डोंगरावर गाव आहे ना. हा, संध्याकाळपर्यंत बोलावी आमची, नंतर बघू. 25 वर्षाचा संबंध आहे तो तुटणार नाहीये. किशोर म्हात्रे, किशोर राऊत माजी खेळाडू आहेत. नक्कीच संधी होती. चौकाराने धावसंख्या 17. यावेळेला मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच दिशेने, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. नोवेल आहे का? यस, एकच धाव. एका धावेने धावसंख्या 18. दुसरं षटक मार्गस्थ. लालाची गाडी जरा आणा तिकडे. मला वाटतं शॉल त्या गाडीत राहिलेल्या आहेत. ओके ओके. आणि एक डबा पण पडलाय. 3 महत्वाच्या वस्तू. मी टेम्पो मध्ये आलाय, मला माहित नाही. यावेळेला चेंडू टॅप केला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचणार की चेंडू? या चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तर झालेली आहे. तिकडे पंकजने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. यस, 2च धाव. क्षेत्ररक्षण चांगला. मला वाटतं भरत आहे तिकडे, भरत नामदेव म्हात्रे. नक्कीच 2 धावांनी धावा झालेल्या त्या 20. धावांची गरज आहे 11. चेंडू आम्ही नंतर सांगू. अजूनही 13 चेंडू बाकी आहेत आणि धावा करायचे आहेत 11.
आज जो संघ जिंकेल त्याचे उद्या खेळाडू वाढणार कन्फर्म. पुन्हा एकदा तसाच फटका आणि काकाच्या हातातून चेंडू चौकार वाईट. अवांतर 5 धावा. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. 5 धावांनी धावा झाल्या त्या 25 धावांची गरज आहे. 6 अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 13. दमण असं अजूनही वाटत नाहीये. आम्ही मॅसेज तसा टाकलाय. एकच धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक येणार आहे ते निलेश पाटील यांच्याकडे. धावा झाल्या 26 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत ते 12-5. अग्निकोळी सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर अंतर्गत दमणची स्पर्धा. धन्यवाद ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं, विशेष करून आमचे दमणचे सर्व मित्र. खरोखर बॉबी मिटना, हिरय मिटना आणि अजय मिटना, खरोखर मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचं. कारण या बाहेरच्या ठिकाणी स्पर्धा आयोजित करायच्या तर असे मित्र आपल्याला पाहिजेत. अतिशय सुंदर मैदान बॉबीबाई आणि त्यांच्या मित्रांनी आम्हाला दिलेलं आहे. गोलंदाज मला वाटतं विनोद आहेत का? विनोद पाटील ना? विनोद पाटील की ठाकूर? पाटील. यस. विनोद ठाकूर दिसत नाही आहेत ना? विनोद पाटील आहेत. लिंबू बी कापायचं आहे. ओके. यावेळेला मात्र चौकार की षटकार आणि सामना संपतोय. विजय होतोय गोडदेव संघ. अभिनंदन गोडदेव मास्टर्स. ज्यांचे बारीक झालेत अजूनही कॉमेडी झाली नाही कारण आम्ही कॉमेडी झालो नाही कारण किशोर भाऊ रिकामे आलेत त्यामुळे हालत आमची बेकार आहे. पेनकरपाडा नाही ती उतरते. चला पेनकरपाडा मास्टर्स घ्या ताबा घ्या आणि फलंदाजी आहे ती मला वाटतं बॅटिंग आहे. ओके ओके. आणि एक्सर बी संघ ताबा घ्या लगेच.